सदावर त्यांनी सांगितले जरांगेंना मुंबईत यायचा अधिकार नाही। कोण आराम करतो सदावरती? त्याची काय 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 त्याची हे आहे? कोण तो काय मुंबईचा बादशाह आहे का? का त्याच्या बापाची मुंबई आहे? जय श्रीराम मित्रांनो, आपण आता करंजाड या ठिकाणी आहे आणि मराठा पदयात्रा इथून निघणार आहे मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी। तर आपण यांच्याशी बोलूया की यांचं किती लोकांची तयारी आहे, काय सांगाल? आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाचं जे आरक्षण मराठा समाज मागत आहे आणि या 70 वर्षामध्ये मराठ्यांना या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आता मराठा अंतिम स्टेपला आलेला आहे। आणि जरांगे पाटील हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही हे स्वीकारणार नाही, तडजोड स्वीकारणार नाही आणि आरक्षण आम्ही घेऊनच जाणार असा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे। त्यामध्ये सगळे करंजळेवासीय इथले आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि सगळे करंजळेवासी नागरिक असतील ते पूर्णपणे पाठिंब्यानिशी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत। एवढंच आम्ही सांगू इच्छितो या माध्यमातून। आपली इथली तयारी कशी आहे? आता आमच्या इथं तयारी अशी आहे की आता सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी भाकरी आणि एक 25,000 लोकांचा पुलावाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आता जेवण केलेलं आहे आणि भाकरी वगैरे पाण्याच्या बॉटल सगळ्या याच्यामधून आम्ही आता बाजूला करंजळ्याच्या बाजूला JNPT रोडला जो धाबा आहे त्या ठिकाणी याचं सर्व वाटप आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि इथून आता किती लोक निघतील? इथून जवळजवळ आमची कमसे कम 500 लोक तरी ह्या आत्ता इथे जवळ असल्यामुळे 500 लोक आणि आजूबाजूचे मिळले तरी इथं 2000 लोक तयार होतील। आणि तुम्ही आता इथून कुठल्या पॉईंटला जाऊन भेटणार आहात त्यांना? आता आम्ही ते JNPTला पलीकडे धाबा आहे निसर्ग ढाब्याला, जिथं पाठीमागे ॲड्रेस लिहिला तो। हो, निसर्ग ढाबा। आणि तिथून परत मुंबईपर्यंत? तिथून परत मुंबईपर्यंत सुद्धा जायची तयारी आमची आहे आणि आम्ही जाणार, कारण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा आमचा संकल्पच आहे। एकनाथ शिंदे बोललेत की आंदोलन थांबवावं, तर भल्यासाठी तुमचं होईल। ते त्यांचं राजकारण असेल, आंदोलन थांबवावं ते त्यांचं काम आहे, परंतु आमचं काम एकच आहे की आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। शिंदे साहेब काही बोलो नाही तर फडणवीस काही बोलो, सरकार काही बोलो, आमचं काम एकच आहे की आरक्षण घेणं। आणि सदावर त्यांनी सांगितले जरांगेंना मुंबईत यायचा अधिकार नाही। कोण आराम करतो सदावरती? त्याची काय 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 त्याची हे आहे? कोण तो काय मुंबईचा बादशाह आहे का? का त्याच्या बापाची मुंबई आहे? ठीक आहे, धन्यवाद। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। चल